चला ना भाऊजी, लवकर करा ना. मी का म्हणतो मयूर, ताईला घेऊन जा आपल्या तू. मग घ्यासाठी येईन ना नंतर. नाही नाही भाऊजी, धोंड्याचा महिना आहे ना, तर जावयाला बोलवतात घरी. जावयाचा मान पान करतात. काही पण नाही बोलत मी. मम्मीने असंच सांगितलं. हो ना मामीजी, तुम्हाला तर माहीतच असेल. हो माहित आहे. धोंड्याचं जेवण वगैरे देतात, जावयाला बोलवतात. अधिक मासामध्ये बोलवतात जावयाला. आई तू तर सांगितली नाही ना मला. का सांगितलं असतं? ओके, जावयांना बोलवतात म्हणून अधिक मासामध्ये. अरे त्याचा फोन बिन काही आला नाही तुझ्या सासूरवाडीवरून, काही नाही. का बोललो असतो बापा मी, का सांगितली असती? मला वाटलं तिकडे पद्धत वगैरे नसेल. नाही नाही मामीजी, पद्धत वगैरे आहे तिकडे, पण बोलवतात वगैरे. मी नव्हतो ना. फोन करून म्हणत होती मम्मी, पण मी म्हटलं येणार आहो मी, मग मीच चालला जाईन म्हटलं घ्यासाठी. म्हटलं अजून फोन वगैरे कराल तर येतात की नाही येत बा भाऊजी फोनवर. असंही भाऊजी कमीच येतात. आता मागेच मम्मीनं फोन केला होता ना ताईला येऊन जा म्हणून, भाऊजीने सोडूनच नाही दिला. ऊन किती होती बापा तेव्हा, ऊन खूप होती ना, त्याच्यामुळे काही सोडून नाही दिलं मग मी. तर आई मग जाच लागेल का? हो जावं लागते ना बेटा. आणि आता घ्यासाठी पण आला तुझ्या साडा, तर आता तर जावंच लागेल. चल ना जा, नको थांबशील जास्त. वाटल्यास एकच रात्र थांबशील, उद्या येऊन जाशील. काम आहे तर तुला. आज तर तशी कॅन्टीनला सुट्टीच आहे. हो आज तर सुट्टी आहे म्हणा. भाऊजी लवकर करा मग तयारी, लवकर निघू. नाही मयूर, आता जेवण वगैरे करूनच निघाल. कशाला मामीजी, उशीर होईल ना. उशीर होईल तर चालेल, पण जेवण करूनच निघा. हो ना भाषा, मुक्कामानी हा पहिला वेळ आहे वाटते. आलं तर. नाही मामाजी, मागेही आलो होतो एकदा. हो आला असणार म्हणा, पण आता कसा पाहुणचार बिहुणचार काही झाला नाही. झाला ना रात्री जेवणही केलो मी, आता सकाळी नाश्ता पण झाला. जेवण साधाच झाला ना. जे बनवला होता भात भाजी त्याच्यातच झाला तुझ्या. आता माहित राहिला असता येणार आहे म्हणून, तर काहीतरी बनवलं असतं माधुरीने. मयूर कोणतं करायला पाहिजे होतं तुला? अगं ताई, सरप्राईज द्यायचा होता ना मला. मला बघितल्यानंतर तुला किती आनंद झाला, तो आनंद मला चेहऱ्यावर बघायचा होता तुझ्या. आधीच फोन करून सांगितलंस तुम्ही येत आहो म्हणून, मग सरप्राईज नाही राहिला असता, तो चेहऱ्यावरचा आनंद मला दिसला नसता. असं सरप्राईज करायचं होतं तुला. बरं झालं मग भात भाजी होता रात्री तर जेवायला तुला, नाही तर मग उपाशी राहिला असता. नाही ताई, उपाशी कशी राहिलो असतो? बहिणीच्या घरी उपाशी राहिलो असतो का? बनवली नसती का? भात भाजी नसता तर संपला असता तर बनवली नसती का तो? बनवली असती ना. चला आता 7 वाजेची तर ट्रेन गेली आहे, आता 10 वाजेची ट्रेन आहे, तर ते ट्रेन मिळते आपल्याला. अरे पण तेव्हापर्यंत जेवण वगैरे नाही होणार ना, वेळच लागते. हो तर म्हणूनच तर म्हणत आहो मी की जेवणाचा असू द्या म्हणून. मयूर, ट्रेनने नाही जाऊ, मग कशाने जाऊ? बसने जाऊन का? ठीक आहे, बसने जाऊ, का करायचं आहे? नाही बसनं वगैरे पण नाही जाऊ, गाडीने जाऊ. अजी भाऊजी, पण बाईकने कसं तुम्ही दोघेच जण जमणार, मग मला तर बसने किंवा हे ट्रेननेच यावं लागेल ना. नाही मयूर, बाईकने नाही, 4 व्हीलरने जाऊ. अरे वा भाऊजी, 4 व्हीलर घेतले, सांगितले पण नाही. ताई तू पण नाही सांगितली. तुला पण सरप्राईज द्यायचा होता का? मलाच माहित नाही बाबा कधी 4 व्हीलर घेतली तर. नाही मयूर, 4 व्हीलर घेतली वगैरे नाही मी. ते माझ्या मित्राची आहे 4 व्हीलर. तो 8 दिवसासाठी फिरायला गेला आहे, तर त्याने चाबी वगैरे दिली आहे मला गाडीची. लागली वगैरे म्हणे गाडी कधी तर घेऊन जाशील म्हणे. कधी लागली वगैरे गाडी तर त्याचीच घेऊन येतो आम्ही गाडी. असं तर त्याच गाडीने चालले जाऊ. मग मला उद्या यायलाही बरं होईल. डिझेल टाकलं की झालं त्याच्यामध्ये. का भाऊजी, एक गाडी घेऊन घ्या ना तुम्ही. होता विचार मागे, होता यावेळेस गाडी घ्यायचा विचार नाही करायचा भाऊजी. घेऊन टाकायची गाडी. नाही घेऊ म्हणत होते गाडी, पण का लग्न करायचा विचार होता, गणेशचं लग्न करायचा विचार होता. त्याच्यामुळे मग आम्हीच म्हटलं की आता राहू द्या, आता लग्न बिग्न काही जमलं नाही तर आता पाहू आता दिवाळीमध्ये वगैरे. हो ना, आवश्यक आहे ना गाडी, आवश्यक. गाडी घेऊन टाका तुम्ही. नंदा, करू लागना पटापट स्वयंपाक करू लाग सुनबाईला. हो करू लागते. मामीजी, मी का म्हणतो आता असू द्या जेवणाचा वगैरे. जेवण करेपर्यंत आम्ही गावी पोहोचून जातो. आई बनवून ठेवेल ना घरी स्वयंपाक. नाही होत ना वेळ. एका तासात नाही तर स्वयंपाक होते. नाही ना मामीजी, आता नाश्ता बिस्ता झालाच आहे, आता कुठं भूक लागते का? मग आता भाऊजी उद्या जातोच म्हणतील. तर आजच जे घेणं आहे ते घ्यावं लागेल, कपडे बिपडे. म्हणून म्हणत होतो, मग मी ताईला सोडून देईन ना, वाटल्यास येईन ताईसोबत, मग तेव्हा थांबीन मग मी. आई मयूर बरोबर म्हणते. वेळच होईल मग जेवण वगैरे करतपर्यंत, नाही म्हटलं तरी 1 वाजतेच. हो ते तर आहे म्हणा, 1 वाजतेच. तोपर्यंत तर पोहोचून जातो आम्ही. मयूर सोडून देईल ना मला, तर मग थांबेल मग. ठीक आहे बाबा. मग ताई झाली का पॅकिंग वगैरे? आणि तेजस कुठे आहे? झोपलाच आहे? हो झोपलाच आहे, उठेल म्हणा आता तो. झाली ना पॅकिंग झाली करून. तुमचा एक ड्रेस पकडली मी. हो ठीक आहे ना. करा ना मग पटकन आंघोळ ना तयारी करा. हो करतो. भाऊजी गाडी कोणाकडे आहे मग? जवळच घर आहे, आणतो त्याच्या घरून गाडी मी. चाबी वगैरे दिली आहे माझ्याकडे. हो का?
करा बाबा मग, आता लवकर निघायचं आहे म्हणता तर करा मग पटकन तयारी. आई तुमच्यासाठी स्वयंपाक वगैरे? राहू दे ना, आता नाश्ता गिस्ता तर झालाच, आता करीन ना मी स्वयंपाक. का दोघा जणांचा स्वयंपाक करायला किती वेळ लागते? बघ तू आपली तयारी वगैरे कर. हो हो आई. आई इकडे या बरं, तेजस उठला, थोडी त्याची तयारी वगैरे करून द्या. हो येते. ताई झाला का स्वयंपाक वगैरे? हो झाला ना, स्वयंपाक वगैरे झाला. कशाची भाजी बनवली? मी ना भाजी आलू वांग्याची बनवली. ताई राधाताई कुठे गेली? त्या ना आंघोळ करून राहिल्या. काही काम आहे का कोणतं राधाताई सोबत? नाही ताई, राधासोबत काही काम नाही आहे. काम तर तुझ्यासोबतच आहे. कशाचं तर बोल ना तर मग. ताई मला ना पैसे पाहिजेत होते. पैसे किती पाहिजेत होते? 2000 पाहिजेत ताई. मिळतील का? 2000 कशासाठी? कोणतं? आता ह्या बेबी ताई वगैरे आले आहेत, त्यांची मुलं आहेत, तर कपडे वगैरे घ्यायचे आहेत ना. आहेत वगैरे घरी ताई पैसे 3000 रुपये. पण आता तिघी जणांना कपडे म्हटला तर 3000मध्ये नाही होणार ना. आणि आता दुकानात गेल्यानंतर मग 1000 रुपयाची साडी बघितलं तर मग 1500ची पसंत आली तर तेच घेते माणूस, असं राहते ना. हो ते तर आहे म्हणा, कोणता 3000मध्ये नाही होणार तिघांचे कपडे. आता बँकेतून वगैरे काढली असते ताई, आता हे लाडल्या बहिणीचे जमा झाले ना पैसे. पण आता सुट्टीचा दिवस सापडला. आता आजच चालले का कपडे घ्यायसाठी? हो आता आजच चालला कपडे घ्यायसाठी. गुड्डीचे बाबा म्हणतात जाऊन पाय म्हणतात, असतील तर घेऊन ये म्हणतात 2000 रुपये. मग बँकेतून काढीन पैसे तर देऊन देईन ताई मग वापस पैसे. हो ठीक आहे ना. आता हो मलाही तर यायचं होतं साडी घ्यायसाठी. कोण कोण चालले तुम्ही? हो मी नाही जात ताई, हे दोघेच भाऊ बहीण जातील. हो का? आता स्कूटीनंच जातील वाटते मग. हो स्कूटीनंच जातील ना. हो आता कोणता तुझ्या भाऊजींना वेळ नाही मिळत. जाईन म्हटली तुझ्या भाऊजी सोबत का? त्यांना कामाने फुरसतच नाही आहे. ताई साडी कोणासाठी? राधाताईसाठी का? हो राधाताईसाठीच साडी घ्यायची आहे ना. आता राधा इथे येत असेल ना? नाही म्हणतात, तुम्ही घेऊन आणा म्हणतात आपल्याच पसंतीची. लाडू राहत नाही, किनकिन करते ना मग, म्हणून म्हणतात की तुम्हीच जाऊन घेऊन या म्हणून. नाही राधा समजदारच आहे. नाही तर माझी ननद त्या तर म्हणतात की मी आपल्याच पसंतीनं घेईन म्हणून. पण ताई असे एक कामाला हात नाही लावत. मस्त मायलेखी बसतात, गोष्ट्या माष्ट्या सांगतात, मग मोहल्ल्या त्याच्या घरी जातील. पण असं थोडासा काम करू लागेल. नाही तेवढ्या कामात ना राधाताई खूप चांगल्या आहेत बाबा. हो आता पाहत नाही का मी, सगळेच कामं करू लागते राधा तुला. हो करू लागतात ना. आता स्वयंपाकही ना दोघी जणी मिळून करतो आम्ही. मी कापकूप करून देते तर मग पटकन फोडणी टाकून देतात. आमच्या इथे तसं नाही आहे ना ताई. आपण काही बोलतही नाही. का बोलायचं? 2-4 दिवसासाठी येतात ना. नाही बोलावा कोणता, सगळ्यांच्या स्वभाव सारखं नाही राहत. कोणाकोणाला असं वाटते की माहेरी गेल्यानंतर मस्त मी आराम करेन म्हणून, वाटते नाही का? हो पण नुसतं आरामही नाही करूचं वाटत बाबा, उलटा बदल लागते शरीर. कामं बिमा करत राहिलं तर कसं फ्रेश वाटते. आमच्या इथं ना गुड्डीचे बाबा म्हणत होते की मला की तूच चालले जा म्हणून. पण मी म्हटले मी नाही जात म्हटले. तर ताई येत असेल तर मग जाऊ ना ताई ऑटोने. हो पण जावयांची तयारी आहे म्हणते ना जायची. हो तर येतील ना ताई ते पण. ताई विशाल असेल ना? विशालला पकड म्हण ना तर गाडी. मी तुझ्यासोबत विशालच्या गाडीवर येऊन जाईन. हो आहे वगैरे म्हणा विशाल घरीच. चल मग येऊन जाते ना. साडी घ्यायसाठी तर जायचंच होता. ब्लाऊजही शिवून झाला पाहिजे ना. मग तर आताच देऊ पैसे की पकडू सोबत? ताई देऊन दे ना आताच पैसे. मग तिथं दुकानामध्ये देशील तर माहित नाही होईल का बेबी ताईला? आता मी सांगितले वगैरे नाही, पटकन आली इकडे. हो ठीक आहे ना मग आताच देते. किती वाजेकडे जाणार आहे मग? तरी वाजतील ना ताई 11 तर वाजतीलच. जेवण वगैरे करतपर्यंत मी बेबी ताईला पाणी वगैरे काढून दिले, म्हटलं आंघोळ करा तुम्ही. त्या आंघोळीला बसल्या आणि मी पटकन इकडे आली. लाडू कुठे आहे? लाडू नाही दिसत आहे ना. लाडू ना झोपली आहे, तिची आंघोळ वगैरे करून दिली, झोपली. आता लवकरच झोपली ना. आंघोळ वगैरे झाल्यानंतर झोपते थोडा वेळ, 1 तास तरी. झोपेला आली की रिंग रिंग करते. रिंग करत होती, झोपवून दिला मग राधाताईने. अन्न ताई पटकन गेली तर पक्कीच गेली म्हणतील मला. हो आणते. चल ना तर तिकडे. आता कशाला येऊ तर ताई? इकडेच आण. ठीक आहे. खूपच वास येते बाबा ताईच्या इथं आंब्याचा. माझा आला असेल वाटते. लवकर येशील म्हटलं कोणताला तर याचेच आहे आतापर्यंत. भाऊ काय झालं बेबी? वहिनी नाही दिसत आहे ना. कुठे आहे वहिनी? असेल ना घरीच असेल. नाही मागे तर नाही आहेत. का माहित बा, मला माहित नाही ना कुठं गेली तर. नाही इकडे बसला आहे की नाही, तर मला वाटलं कुठं गेल्या तर माहित असेल तुला म्हणून विचारले. इकडे समोर जाताना तर दिसली होती, तर माहित नाही बाबा कुठं गेली तर. बेबी मी का म्हणतो तयारी कर, कपडे घ्यायसाठी जायचं आहे, साडी बिडी घ्यायसाठी. तयारी का करायची? हो तयारी झालीच आहे माझी. पोरांनाही पकडून घे, त्यांना एक ड्रेस घेऊन टाकू. नाही त्यांना नाही पकडू. पकडून घे ना बाई, त्यांच्यासाठी एक ड्रेस पाहून घेऊ ना. हो पाहू म्हणा त्यांच्यासाठी ड्रेस. मला माहित आहे कोणता साईज लागते काय लागते. मी नेतच नाही त्यांना कपडे घ्यायसाठी.
एवढा दिमाग खराब करतात भाऊ, काही सांगू नको. कपडे घ्यायचा राहिला वेगळा. मम्मी भूक लागली तर मम्मी तहान लागली तर मम्मी हा पाहिजे तर मम्मी तो पाहिजे. बापा बापा, मागे एकदा त्यांना घेऊन गेला होता, असा दिमाग खराब केला होता. हट म्हटलं, तेव्हापासून ना मीच आणते कपडे त्यांना. असं का? हो, मी घेऊन जातच नाही. त्यांना का समजते भाऊ कपड्याबद्दल? त्यांना कसं आहे, 200चाही कपडा आवडते ना, 1000 रुपयाचा कपडा नाही आवडत, अशी गोष्ट आहे. घरीच राहतील, घरीच खेळतील, आहे ना गुड्डी वगैरे. वहिनी पण येतील ना. आता का माहित बापा येतं की नाही येत. बापा बेबी जेवण करतो म्हणत होती ना, भूक लागली म्हणत होती ना. बसली ना पोरं जेवण करायला, जेवून घे तू पण. हो जेवते नाही. वहिनी नाही आहेत घरी, कुठे गेल्या आता? कुठे गेली रमेश कोणता? मलाही नाही दिसली बापा. माहित नाही आहे, इकडे समोर जाताना दिसली. मला वाटलं गाईला चारा वगैरे टाकायला गेली असेल. बेबी रमेशला देऊन दे ना तर जेवण. करून नाही सोबत जेवण करू दे पोरांना जेवण, मग सोबत आपण करू जेवण. कोणता येईल ना आता, कुठे गेली आहे तर. हे ना कोणता सांगायला तर पाहिजे, कुठं जाते तर सांगून नाही जात ना, काही नाही. समोरच असेल, नाही तर कोणासोबत गोष्ट बिष्ट सांगत असेल तिकडे. नाही आहेत ना आई, बघितली मी समोरही जाऊन. आज चाललं का मग रमेश कपडे घ्यायसाठी? हो आज जाऊ म्हणतो. बेबीला सांगितलं का रे तयारी कर म्हणून. बेबी पोरांनाही धरून घे ताई. पोरांसाठी घेऊन घेशील कपडे? नाही नाही पोरांना नाही नाही, मीच आणीन त्यांच्या मापाचे कपडे. आणशील का बरोबर? हो आणीन आणीन. आली तरी कोणता? कुठे गेली होती कोणता? अरे कुठे गेली होती? सांगून तर जायला पाहिजे. आता किती म्हणा यांना तर माहित आहे मी कुठे गेली होती तर. अहो तुमचं लक्ष नव्हतं का? इथं तुम्ही मोबाईल बघत होते ना, येतो म्हटले मी. नाही माझं लक्ष नव्हतं. कुठे गेली होते वहिनी? चला आता जेवण करू. हो हो चला जेवण करू. कुठे गेली होती कोणता, काही सांगशील का? आई मी ताईच्या इथं गेली होती. कशाला? शांताच्या घरी कशाला गेली होती? काही नाही, गुड्डीचे बाबा म्हणाले कपडे घ्यायला जायचं आहे म्हणून, तर मी ताईला विचारायला गेली होती येते का म्हणून. ते ताई म्हणत होती की नाही तिला घ्यायची आहे राधा ताईसाठी साडी म्हणून. मला तर वाटलं सांगते का बाबा पैशासाठी गेलो होतो म्हणून, पण नाही आहे कोणता हुशार आहे म्हणा. का म्हणायला मग ताई येतं म्हणत आहेत का? हो ताई येतो म्हणाली. वहिनी तुम्ही पण चला. अरे तर मग एक काम करा, तुम्ही ऑटोनी चालले जा. शांताताई, बेबी आणि तू, अजून राधा येत असेल ना? नाही राधा ताई नाही येत आहेत. ताई विशाल सोबत येत आहे गाडी ना. विशाल ताई ना मी एका गाडीवर होईन आणि तुम्ही बेबी ताई आणि मुलं घरच्या गाडीने होते. मग मुलांना नाही पकडू म्हणते बेबी, तू मग आमच्यासोबतच होऊन जा. तिथं विशाल आणि शांताताई, तू अडचणच होईल ना. बाबा ताई मुलांना पकडा ना, त्यांच्यासाठी पण कपडे घ्यायचे होते ना. हो त्यांच्यासाठी घेऊ, पण मीच आणीन कपडे घेऊन, त्यांना नाही पकडत. ते ना बरोबर कपडे घेऊन नाही देत मुलं. हो का? बनव बाबा, ताट वगैरे बनवा आता, भूक लागली. हो चला. जावई बापू करा ना, आराम करा. नाही मामाजी आता आराम वगैरे करायचं नाही आहे. आता निघावं लागेल ना मामाजी गावाला. आताच चालले का जावई बापू? हो मामाजी आताच निघून जाऊ, मग सायंकाळी सांगता नाही येत ना, पावसाचा मोसम होते. हो तो तर आहे म्हणा. जावई बापू काही नाराजगी तर नाही आहे ना? कसली नाराजगी मामाजी? नाही आता कसं सोन्याची वस्तू काही बनवू नाही शकलो आम्ही, चांदीचाच गुप दिलो बा आम्ही. नाही मामाजी, मी तर विचारही नाही केला होता की चांदीचा गुप द्याल म्हणून तुम्ही. नाही मला नाराजगी नाही आहे. मग कपडे घेतले, चांदीचा गुप पण दिले, अजून का पाहिजे बा? आता चांदीला पण सोन्यासारखा रेट आहे ना मामाजी. हो ना जावई बापू, सोना किती महाग झाला, त्याच्यामुळे सोन्याची वस्तू काही घेऊ शकलो नाही. नाही गोपही नाही घेतले असते तरी काही फरक नव्हता पडत. नाही जावई बापू द्यावं लागते. ह्या अधिक मासाला जावयांना काहीतरी भेटवस्तू द्यावं लागते. आता म्हटलं अशी वस्तू द्यायची की नेहमी वापरात आली पाहिजे. नाही घालीन मस्त गोप आहे, मला आवडला. हो लक्ष्मीच्या पसंतीचा आहे. हो का? दरवर्षी घ्यावं लागते का जावई बापू? आता 3 वर्षातून एकदा येते अधिक मास, तुमचा पहिलाच वर्ष. मग आता पहिल्याच वर्षी काही गिफ्ट वगैरे तर द्यावं लागेल ना. कपडे घेतले तरी मामाजी? नाही वस्तू पण द्यावं लागते, भेटवस्तू काहीतरी, असं आहे. नाही झाले का मग परे वगैरे भरून झाले तुमचे? नाही ना मामाजी, व्हायचेच आहेत परे वगैरे भरून, पाऊसच नाही आला ना. हो यावर्षी ना उशिरा आहे वाटते पाऊस. नाही म्हटलं तुमच्या वॉटर पंप वगैरे आहे ना वावरात, तर भरले असेल म्हटलं परे वगैरे. भरू म्हणे आई आता 1-2 दिवसामध्ये. आता खात वगैरे फेकायचं आहे, त्याच्यानंतर मग पेरणी वगैरे करावं लागेल. आमच्याकडे तर वॉटर पंपवाल्यांचे होऊन गेले बा परे वगैरे भरून. साधन असला तर मिरुगमध्येच परे वगैरे भरून टाकतात आमच्याकडे. हो आमच्याकडे भरतात ना मामाजी. केलं आता कोणी सुरुवात. असं झाली नाही का बा लक्ष्मीची तयारी? भाऊजी चहा बनवू की सरबत? नाही रागिनी, काही नको बनवू. पोट भरला आहे, जेवण झालं, तर आता काही प्यायची इच्छा आहे नाही. जावई बापू थोडा चहाच घेऊन घ्या ना. नाही मामाजी, चहा वगैरे तर अजिबात नाही. तर मग थोडासा सरबत. नाही मामाजी, खरंच आता पोट भरला आहे ना, तर सरबत पण नाही, असू द्या. रागिनी तयारी नाही केली ना? तयारी करणं यायचं नाही आहे का? कुठे भाऊजी? कुठं म्हणजे गावाला.
नाही नाही भाऊजी आता नाही येत. आता नाही तर मग कधी? येईन ना मग नंतर भाऊजी. वा, ठगवलं मग मला. मागे तर म्हणत होते येईन म्हणून. आता तर सुट्ट्या पण आहेत ना? सुट्ट्या वगैरे आहेत पण आता नाही येत. ते काय आहे ना जावई बाबू, हे रोजगार हमी सुरू आहे, तर तिथे जावं लागते. रोजगार हमी आहे सुरू. तर रागिनी येते का? नाही रागिनी नाही येत. आम्ही दोघेच जण जातो, तुमची मामीची आणि मी. घरी मग सांभाळावं लागते ना. आता रोजगार हमी सुरू आहे का माझी? हो, आतापर्यंत झोपले होते आमच्या गावचे आणि आता सुरू केलं. आता कास्तकारीची कामं एक आणि हे रोजगार हमी म्हणते एक. तुमच्या गावची झाली का रोजगार हमी? हो मामाजी, मागेच झाली आमच्या गावची रोजगार हमी. पण आई वगैरे नाही जात मामाजी. असं नाही जात नाही? हो, 2 वर्ष झाले नाही जात. तर नाही तर आधी जात होती आई पण. आता बाबांच्या तर कसं जमतच नाही, दुकानातच राहावं लागते. आणि आई पण आता हे वावरात भाजीपाला लावला आहे तर तिकडेच जावं लागते आईला पण. हो बरोबर आहे, तुमच्या इथं तर जमतच नाही. रागिनी, तयारी नाही झाली का तुझ्या ताईची? झाली येते ना येते. खूपच काही आली बाप्पा भाऊजी तुम्हाला गावी जायची. हो, आता निघून जावं म्हटलं. अरे वा ताई, छान दिसत आहे साडीचा कलर. मस्त चांगला दिसत आहे ना साडीचा कलर. माझ्यावर सूट करत आहे ना? अगं ताई, तुझ्यावर सगळाच कलर सूट करते. गोरी गोरी आहे तू तर. अरे वा, छान दिसून राहिली लक्ष्मी तर एक नंबर. लक्ष्मी, झालं का? झाली तयारी? झाली निघायचं का आता? हो झाली तयारी. बॅग कुठे आहे? बॅग पॅक झाली की नाही? झाली, बॅग पण पॅक झाली. बाबा रागी नाही, तुला चहा बनव म्हटले ना. झालं का चहा? नाही ना ग मम्मी, भाऊजी नाही म्हणून राहिले. चहा नाही म्हणतात आणि सरबत पण नाही म्हणतात. विचारली का? विचारायला आली इकडे? हो विचारायला आली. मी म्हटले सरबत पितात की चहा पितात, विचारून घेते बाप्पा म्हटले आधी. म्हणून नाही म्हटलं ना जावयांनी. विचारावं लागते का? बनवून घ्यावा, बनवल्यानंतर पितात. जा पटकन बना. आतापर्यंत तर चहा झाला असता, इकडे विचारायला आली. नाही मामीजी, असू द्या चहा. एकदम पोटभर जेवण झालंय, आता इच्छाच नाही आहे चहा प्यायची. नाही जावे बापू, थोडासा चहा पिऊनच जा. जा बनव पटकन रागिनी. हो बनवते. सिल्क साडीमध्ये दाखव म्हटलं ना, सगळे सिल्क साडी आहेत. झालं एवढाच माल आहे का तुमच्या दुकानामध्ये? अजी ताई, कमी साड्या दाखवलो का तुम्हाला मी? कोणताच दुकानदार एवढ्या साड्या दाखवत नाही. आता खोलून दाखवा म्हटलं, आता खोलूनही दाखवलो. नाहीतर आम्ही खोलून दाखवत नाही. जी साडी पसंत आली असेल तुम्हाला तीच आम्ही खोलून दाखवतो. आणि आता म्हणून राहिले की एवढ्याच साड्या आहेत का म्हणून? का भाऊ, मी का पहिल्यांदा साडी घेऊन राहिली का? सगळे दुकानदार दाखवतात म्हटली, तू तर काहीच नाही दाखवला. का 5-10 साड्या दाखवल्या ना, झाला म्हणते एवढ्याच आहेत सिल्कची साड्या म्हणते. थोड्याशा बऱ्या तरी दाखव बाबा साड्या. सगळ्या चांगल्याच साड्या दाखवलो मी. नवीन पॅटर्न आहे एकदम. आता एवढ्या साड्या दाखवल्या तरी या माझ्या नंदेला साडी पसंत नाही आली. कशी साडी घेतात ते का माहित बाबा. ताई आहे आली का तुम्हाला साडी पसंत? मला एकही साड्या नाही आवडल्या बाबा. ताई तू घेते म्हटली ना, तुला आवडली का साडी? ठेवते का ही साडी? हो मला तर आवडली बाबा साडी. हे किती किंमत म्हटलं दुकानदार भाऊ? अजी काकू, 2000 रुपये. डिस्काउंट वगैरे नाही आहे का? फिक्स रेट आहे का म्हटलं? नाही 10% डिस्काउंट आहे ना. असा 10% डिस्काउंट आहे का? हो, म्हणजे ही साडी तुम्हाला 1800 ला पडेल. मग काय म्हणता, करू का पॅक? थांबा 1 मिनिट. बेबी ताई, नाही आवडली का तुम्हाला साडी? नाही बाबा, मला नाही आवडली साडी. बेबी, ते साडी कशी आहे? कोणती भाऊ? ते बघ लाल साडी, ते पोरगी घालून आहे ना उभी. भाऊ पोरगी नव्हे, पुतळा आहे तो पुतळा. काय म्हणते बेबी, पुतळा आहे? मला तर पूर्ण पोरगीच दिसली बा. असा म्हणून तिकडे पाहून राहिले का तुम्ही? बघून राहिली तुम्हाला तितक्या वेळची. इकडे साड्या नाही पाहून राहिले आणि तिकडे त्या पुतळ्याकडे लक्ष आहे तुमच्या. अरे नाही, ते साडी चांगली दिसून राहिली म्हणून मी तिकडे पाहिलो. काही असते पप्पा माझ्याबद्दल तू. हो साडी तर चांगली आहे, पण कितीची साडी आहे माहित आहे तुम्हाला? 4000ची साडी आहे ना ते. अरे बापरे, 4000ची साडी आहे? काही सांगते. नाही तर का, आम्ही आलो तेव्हाच बघितलं, तिथं प्राइस लिहिली आहे 4000 रुपये म्हणून. ते आवडली का? ते ठेवा मग. आवडली असेल तर तिच्यावरही आहे 10% डिस्काउंट. 3600 पडेल ते तुम्हाला. नाही भाऊ, तेवढी महाग नाही पाहिजे साडी. 2000पर्यंतच असतील तर अजून दाखवा. 2000पर्यंत चालते. आता का लग्न बिग्न आहे तर तेवढी महाग साडी घ्यायची? सगळं बघावं लागते ना. नाही तशी साडी तर मलाही आवडली भाऊ, ते मस्त आहे. आवडली का? आवडली असेल तर घेऊन टाक मग बेबी. पागल आहेत का बाबा, यांना काही समजते का नाही? 4000ची साडी घे म्हणतात. भाषींना कपडे आहेत घ्यायचे. 3000 रुपये घेऊन आले ताईकडले. 2000, 5000 रुपये फक्त. 5000 रुपयामध्ये तिघांना नाही झाले पाहिजेत ना कपडे. राहू दे भाऊ, राहू दे. बरं झालं बाबा, राहू दे म्हणलं तर. राहू दे, आता समोर माझ्या दिराचं लग्न आहे तर मग तेव्हा घेशील ही साडी. ठीक आहे ना बेबी मग.
जावई विशाल कुठे गेला? आला नाही ना इकडे? येतो म्हणाला, थोडासा काम आहे म्हणे बाबा. कुठं गेलं तर गाडी वगैरे आम्ही लावलो. मग म्हणते मावसाजी मी येतो म्हणते, थोडा काम आहे तर म्हणते. असं का? असेल काही काम. बेबी ताई घेऊ का राधा ताईसाठी ही साडी? पहा बापा वहिनी, तुम्हाला आवडली असेल तर घ्या, मला तर नाही आवडली. नाही मला तर आवडली म्हणा. आणि त्यांनी म्हटलंही होतं ऑरेंज कलरची साडी घेऊन याल वहिनी म्हणून. ऑरेंज कलर सांगितला होता आणि एक पिंक कलर सांगितला होता. भडक संत्री कलर नाही आहे. मस्त हल्दी कुमकुमवाला कलर आहे. मला तर आवडली, छान साडी आहे मस्त. आवडली तर घ्या ना बाबा तुम्ही. आता सगळ्यांची पसंत वेगवेगळी राहते. का भाऊ, कोणत्या दुकानामध्ये आणला तू? चांगल्या मोठ्या दुकानामध्ये न्यायला पाहिजे. अरे ताई, तर एकशे एक साड्या राहतात. ताई घे लवकर पटकन. अजून मुलांचेही कपडे घ्यायचे आहेत ना. हो कोणता? मलाही लाडूसाठी ना एक फ्रॉक घ्यायचा आहे. हो का? इथे मिळतात का लहान मुलांचे कपडे? हो वरती मिळतात ना लहान मुलांचे कपडे. मग करू का ताई, हे पॅक करू? हो करा पॅक. कोणता बरोबर बघितली का? फाटली तुटली तर आहे नाही साडी? नाही नाही ताई, चांगली साडी आहे, मस्त आहे, काही डॅमेज वगैरे नाही आहे. आता एवढ्या साड्या दाखवल्या तरी माझ्या नंदेला साड्या आवडल्या नाही. किती चांगली साडी घेते तर. झालं का? हे एकच घ्यायची आहे का? अजून दाखवू का? दाखव ना ग, चांगल्या साड्या दाखव. माझ्या बहिणीला पसंत आल्या पाहिजे तशा साड्या दाखव. अजी भाऊ, तसेच साड्या दाखवलो मी. तुम्ही म्हटलंय की 1500-2000च्या रेंजमध्ये दाखवा, तर तसे साड्या दाखवलो मी. दाखव ना गा, अजून चांगल्या असतील तर दाखव साड्या. सगळ्याच व्हेरायटीच्या साड्या दाखवलो ना मी. हो का? सगळ्याच व्हेरायटीच्या दाखवल्या का? मग दुसऱ्या दुकानात जावं लागते. हो, आमच्या दुकानामध्ये एवढ्याच व्हेरायटीच्या साड्या आहेत. बघून घ्या. अजून ते समोर पुतळे लावले आहेत, त्याच्यातून काही आवडतात का तर तसे सांगा. मग महाग साड्या आहेत ना त्या सगळ्या? नाही नाही, ते त्या बाजूला आहेत ना, त्या 2000च्या रेंजचे आहेत. ते तुमच्या साईडला आहेत ना ते पुतळे, ते 2000च्या रेंजचे आहेत. असं ह्या साईडचे 2000 रुपयेवाले आहेत का साड्या? हो, ते तिथली एक साडी 2500ची आहे आणि ते आकाशी कलरची साडी 2000ची आहे. आणि ते त्या साईडला आहे ना अबोली कलरची साडी, ते 1500ची आहे. असं असं ताई बघ, हे इथून आवडलं का? नाही भाऊ, मला नाही आवडलं. मग असेच बघितले मी. असे चकलच करते नाही हे माझी ननद. बघितली ताई, आता कमी साड्या दाखवल्या का यांनी? एकशे एक साड्या दाखवल्या आहेत मस्त. आता मी राहिली असते ना त्यांच्या जागी तर मला बोलले असते, हे मला पटकन बोलले असते, एवढ्या मोठ्या साड्या दाखवल्या तरी तुला येता नाही येत का? घे येतूनच, असे बोलले असते. आणि बघ ताई, आता राहू दे ना कोणता, घेऊ दे त्यांना, आपल्या मताची साडी घेऊ दे. मी काय म्हणते, आता हे ताईने साडी घेतला, आता मुलांचे कपडे घेऊन टाकू. वर आहेत म्हणतात ना कपडे. बेबी ताई, मुलांना घेऊन नाही आले ना? नाही आणले त्यांना. मी कधीच नाही नेत दुकानामध्ये, मी स्वतः घेऊन आणते कपडे त्यांच्यासाठी. हो का? मग माप वगैरे माहित आहे ना मला, कोणता माप लागते तर. असं त्यांना का समज आहे? 100 रुपयाचा एखादा कपडा आवडला तर आज पाहिजे मम्मी, आज पाहिजे मम्मी करतात. असं मला काम आहे त्यांच्या.